नमस्कार। आज आषाढ कृष्ण त्रयोदशी शके 1936 लोकमान्य टिळक जयंती सादर करत आहोत। ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। पोलिसांनी बंद केलेला पूल पुन्हा आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून वाहतुकीसाठी खुला। शिवसेना पदाधिकाऱ्याची रहदारीच्या रस्त्यावर हत्या आणि महाराष्ट्र सदनातील उपहारगृहाच्या आंदोलन प्रकरणात ठाण्याचे खासदार अडचणीत। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाण्याचे खासदार राजन विचारे हे महाराष्ट्र सदनातील उपहारगृहाच्या वादामुळे अडचणीत आले आहेत। गेले काही दिवस महाराष्ट्र सदनात शिवसेना खासदारांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली असल्याबद्दल वाद सुरू आहेत। गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील खासदारांना जेवण न मिळाल्यामुळे हा वाद सुरू झाला। दिल्लीतील निवासी आयुक्त बिपिन मलिक हे शिवसेना खासदारांपुढे येत नसल्यामुळे शिवसेनेचे खासदार संतप्त झाले आहेत। या संतापाचा परिणाम उपहारगृहाची व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला भोगावा लागला। या उपहारगृहातील अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे असतात असा शिवसेना खासदारांचा आरोप आहे। महाराष्ट्र सदनातील उपहारगृहाची व्यवस्था IRCTC कडे आहे। ही व्यवस्था पाहणारा उपहारगृहाचा व्यवस्थापक खासदारांचं रौद्र रूप पाहून खासदारांसमोर आलाच नाही। त्यामुळे खासदार संतप्त झाले। उपहारगृहातील अन्न किती निकृष्ट दर्जाचं आहे हे दाखवण्यासाठी म्हणून खासदार राजन विचारे यांनी पोळीचा तुकडा उपहारगृहातील कर्मचाऱ्याला खायला घालण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याचा रोजा चालू असल्यानं त्यानं तो खाल्ला नाही। संसदेत खासदारांनी यावरून गोंधळ घातला। त्याला जातीय रूप देण्यात आलं। खरं तर खासदारांनी चव पाहण्यासाठी कर्मचाऱ्याला पोळीचा तुकडा देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा रोजा चालू असल्यामुळे हा वाद वाढला। IRCTCनं या प्रकरणी निवासी आयुक्तांकडे तक्रार केली। आता राज्य शासन या प्रकरणी चौकशी करणार आहे। तर याला निष्कारण जातीय रूप दिलं जात असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। ठाण्यातील 3 पेट्रोल पंप या अतिशय रहदारीच्या परिसरात काल संध्याकाळी संजय रोकडे या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची डोक्यात सळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली। संध्याकाळी 6च्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे 3 पेट्रोल पंप परिसरात एकच खळबळ उडाली होती। संजय रोकडे हे टेंबिनाका इथे राहत होते। मनोरुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करतानाच ते मनोरुग्णालयातील कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी होते। अलीकडेच त्यांनी इनोवा गाडी खरेदी केली होती। या गाडीच्या अंतर्गत सजावटीच्या कामासाठी संजय रोकडे हे 3 पेट्रोल पंप परिसरात आले होते। त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी सळीनं प्रहार केला। त्यातच त्यांचा प्राण गेला। टेकडी बंगला परिसरातील टोळी युद्धाची या हत्येला पार्श्वभूमी असून पोलिसही या दृष्टीनं तपास करत आहेत। पोलिसांनी या प्रकरणी मनीष जाधव आणि मंगेश जाधव अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। वन खात्याच्या माध्यमातून येऊर येथील पर्यटन स्थळ विकसित केलं जाणार आहे। आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या दालनात झालेल्या बैठकीत येऊर येथील 5,500 हेक्टर जमिनीवर वन खात्याच्या माध्यमातून पर्यटन स्थळ विकसित केलं जाणार आहे। यामध्ये निसर्ग उद्यान आणि आदिवासी समाजाची जीवनशैली दाखवणारं केंद्र विकसित केलं जाणार आहे। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यासाठी प्रयत्न केले होते। येऊर येथील पर्यटन स्थळाबरोबरच जिल्ह्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ताडोबा अभयारण्याच्या धर्तीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना फिरता यावं यासाठी निसर्ग सौंदर्य अबाधित ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ तसंच शालेय विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकेल अशा प्रकारे परिसर विकसित करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी या बैठकीत केली होती।
वन खात्याचे मुख्य वनसंरक्षक पुढील आठवड्यात येऊरला भेट देणार असून 6 ऑगस्टला या संबंधीचा प्रस्ताव सादर करणार आहेत. निसर्ग सौंदर्य कायम ठेवून पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून पर्यटन स्थळाची निर्मिती करावी आणि यासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी आदिवासी विकास विभागाने घ्यावी. त्याचबरोबर पिढ्यानपिढ्या इथे वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या घरांना धक्का न लावता त्यांची घरं कायम ठेवून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी प्रताप सरनाईक यांची मागणी मधुकर पिचड यांनी मान्य केली. ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि विद्यमान नगरसेवक दशरथ पालांडे यांच्या पत्नी सरिता पालांडे यांचं काल निधन झालं. सरिता पालांडे यांना सोमवारी मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रात्री 2:30 वाजता त्यांचं निधन झालं. त्यांच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. संबंधित खासगी रुग्णालयानं सरिता पालांडे यांना डेंग्यू झाल्याचा अहवाल पालिकेला दिला होता. पालिकेनं मात्र हा मृत्यू डेंग्यूनं झाल्याचं अमान्य केलं आहे. काल त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. कापूरबावडी येथील उड्डाणपूल शिवसैनिकांनी वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात पोलिसांनी बॅरिकेड्स टाकून बंद केलेला पूल आमदार प्रताप सरनाईक यांनी रात्री उशिरा पुन्हा वाहतुकीसाठी सुरू केला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या पुलाच्या उद्घाटनास मंत्र्यांना वेळ मिळत नसेल तर हा पूल नागरिकांसाठी खुला करून देण्याचा इशारा दिला होता. तर खासदार राजन विचारे यांनी पुलाच्या उद्घाटनास मंत्री अथवा लोकप्रतिनिधींना न बोलावता ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी केली होती. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी या पुलाची भिवंडीकडे जाणारी आणि घोडबंदरहून येणारी मार्गिका काल वाहतुकीसाठी खुली केली. मात्र पोलिसांनी अवघ्या काही मिनिटातच बॅरिकेड्स टाकून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. ही माहिती सरनाईक यांना समजताच रात्री 9च्या सुमारास सरनाईक यांनी पुलावर धाव घेऊन ही बॅरिकेड्स दूर केली आणि या पुलावरून पुन्हा वाहतूक सुरू केली. सर्वसामान्य माणसाला त्रास देण्याचे धंदे बंद करावेत, अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. ठाणे जिल्हा विभाजनानंतर येत्या 1 ऑगस्ट पासून नवीन पालघर जिल्हा अस्तित्वात येणार असल्यानं ठाणे जिल्हा परिषद बरखास्त होणार आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समित्यांच्या सदस्यांचं सदस्यत्व संपुष्टात येणार आहे. नवीन पालघर जिल्ह्याचं मुख्यालय विक्रीकर भवनाच्या इमारतीत सुरू केलं जाणार आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या इमारतीची पाहणी केली होती. या इमारतीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी 3 कार्यालये सुरू केली जाणार आहेत. जिल्हा विभाजनानंतर जिल्हा परिषद बरखास्त होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे 66 सदस्य आणि 13 पंचायत समित्यांच्या 120 सदस्यांचं सदस्यत्व संपुष्टात येईल. विभाजनानंतर ठाणे आणि पालघर अशा 2 वेगवेगळ्या जिल्हा परिषदा स्थापन केल्या जाणार असून प्रत्येकी जिल्हा परिषदेत 50 सदस्य राहणार आहेत. ठाण्यातील कर्तव्य फाउंडेशनच्या वतीनं भारताची अस्मिता असलेल्या तिरंग्याचा काल वर्धापन दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाला अपेक्षित असलेलं नागरी कर्तव्य पार पाडताना राष्ट्रध्वजाचा सन्मान वाढवणं आणि त्याबाबत जनजागृती करणं या उद्देशानं प्रोजेक्ट तिरंगा उपक्रम राबवला जात आहे. सन 22 जुलै 1947 ला आपल्या आत्ताच्या राष्ट्रध्वजाचा स्वीकार करण्यात आला.
पिंगली व्यंका यांनी साकारलेला राष्ट्रध्वज अस्तित्वात आला। काल रंगो बापूजी चौकात मानवी साखळी उभारून तिरंगा आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं। भर पावसात तिरंग्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला। श्रमजीवी संघटनेच्या ठाणे तालुका शाखेच्या वतीनं ठाणे प्रांत अधिकारी कार्यालयावर जात दाखल्यांच्या प्रश्नावर उद्या लंगोटी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। आदिवासी गोरगरिबांना जातीच्या दाखल्यासाठी 50 वर्षाच्या वास्तव्याच्या पुराव्यासारख्या जाचक अटींचा सामना करावा लागतो। आदिवासी बांधवांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आणि मूलभूत असलेला जातीचा दाखला प्रचलित व्यवस्थेतून मिळवताना दमछाक होते। गरीब आदिवासींना त्यांचं आदिवासीपण सिद्ध करताना शासकीय अधिकारी आणि कार्यालयाकडून पदोपदी अडवणूक होते। या पार्श्वभूमीवर शासकीय अडवणूक धोरणाच्या निषेधार्थ आणि आदिवासींच्या जगण्यातील व्यथा लोकसेवकांना कळाव्यात, तसंच वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनाम्याच्या आधारे आदिवासींना जातीचे दाखले दिले जावेत, या मागणीसाठी या लंगोटी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। शिवाजी मैदानावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडकणार आहे। लोकमान्य टिळकांची आज 159वी जयंती। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या ब्रीद वाक्यानं सर्वसामान्यांना लोकमान्य टिळकांची ओळख आहे। मात्र एक पत्रकार म्हणूनही लोकमान्य टिळकांची वेगळी ओळख होती। सन 1902 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली असताना केसरी छापायला अडचण निर्माण झाली होती। खेळे जुळारी मिळत नसल्यामुळे केसरी छापणाऱ्या आर्यभूषण मुद्रणालयाच्या मालकानं त्यांना ही अडचण सांगितली। त्यावेळी संतप्त झालेल्या टिळकांनी तुम्ही आणि मी दोघंही या साथीत वारलो तरीही पहिल्या 13 दिवसात केसरी टपाल पेटीत पडलाच पाहिजे असं सुनावलं। त्यावेळी टिळक गुडघेदुखीनं त्रस्त होते। त्यांना चालताना वेदना होत असत, तरीही त्यांनी गावातील 4-5 मुद्रकांना भेटून त्यांच्याकडून जुळारी मिळवले आणि केसरीची छपाई चालूच ठेवली। इतकी निष्ठा टिळकांची पत्रकारितेबाबत होती। अशा या लोकमान्य टिळकांना ठाणे वार्तातर्फे विनम्र अभिवादन। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। पोलिसांनी बंद केलेला पूल पुन्हा आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून वाहतुकीसाठी खुला। शिवसेना पदाधिकाऱ्याची रहदारीच्या रस्त्यावर हत्या आणि महाराष्ट्र सदनातील उपहारगृहाच्या आंदोलन प्रकरणात ठाण्याचे खासदार अडचणीत। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।